श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात सर्वजण? आनंदीच असाल. आजच्या व्हिडिओची सुरुवात सायंकाळी केली होती. ऑफिसमधून आल्यानंतर जवळजवळ 6 वाजतात. 6 सव्वा 6 तर होतातच. कधीतरी लेट पण होतो. तर आज घरी लवकर आले होते. म्हटलं चला तुमच्यासोबत आजचं रुटीन शेअर करते. ऑफिसमधून आल्यानंतर खूप घाई गडबडीचं असं जे रुटीन असतं ते तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. आणि दोघांचंच असतं त्यामुळे जास्त वेळ काही लागत नाही. मग इकडे चहा बनवायला घेतला, झाडून वगैरे घेतला आधी. नंतर चहा ठेवला. तोपर्यंत भांडी सकाळी जे घासून गेलेली होते ते रॅकला लावून दिले. मग चहा घेतलात आणि कमी साखरेचा चहा मी घेत असते. चहा तर शक्यतो जास्त होतच नाही, परंतु काय होतं घरामध्ये कधी जर दूध आलं आणि पावशेर अर्धा लिटर असंच दूध आणत असते मी, परंतु ते पण मला 3-4 दिवस सहज जातं, कारण चहा जास्त होतच नाही, दिवसातून एकदा आणि ते पण कधीतरी होतो. म्हणूनच हे मग जे आहे चहा वगैरे घेतला. नंतर मला आज बनवायची होती मिक्स व्हेज भाजी, कारण व्हेज पुलाव व्हेज बिर्याणी केली होती 2-3 दिवसापूर्वी. मग त्याच्यासाठी ज्या भाज्या आणल्या होत्या त्या तशाच शिल्लक होत्या. म्हटलं चला तशाच पडून खराब होण्यापेक्षा त्याची आज भाजी बनवूया. आणि इकडे व्हेज पुलाव जो आहे, व्हेज बिर्याणी म्हणा किंवा काही म्हणू शकता, व्हेजिटेबल पुलाव तेच बनवणार होते. मग त्यासाठी आधी उभा कांदा चिरून घेतला, टोमॅटो आणि 2 लांब हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या. कांदा छान असा फ्राय करून घ्यायचा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. त्यानंतर त्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट घालायची, 2 चिरलेल्या मिरच्या घालायच्या, टोमॅटो घालून छान फ्राय करून घ्यायचं. त्यामध्ये हळद, मिरची पावडर आणि बिर्याणी मसाला जो भेटतो मार्केटमध्ये तो घालायचा. त्याने टेस्ट खूप छान येते. आणि याच्यामध्ये तुम्ही खडे मसालेसुद्धा घालू शकता, परंतु ते जास्त गरम असतात त्यामुळे मी घातले नाही. मग यामध्ये सर्व भाज्या घालून छान असं मीठ घालून चवीपुरतं ते यामध्ये आपल्याला बासमती तांदूळ जे आहेत ते घालून घ्यायचे. साधे तांदूळ जरी घातले तरीही ह्या भाजी घालून जे आपण राईस बनवतो तो खूपच टेस्टी लागतो. मग मी इकडे जे आहे बासमती तांदूळ जे आहेत ते टाकून घेतले. आणि या तांदळाला पाणी थोडंसं कमीच लागतं आपल्या नेहमीच्या रेग्युलरच्या तांदळापेक्षा. मग आवश्यकतेनुसार पाणी टाकून आपण ह्याला शिजवायला ठेवून द्यायचं. अशा पद्धतीने जो पुलाव आहे ते नक्की करून पहा तुम्ही सुद्धा. आणि मग इकडे जे आहे ते भाजी बनवायला घेतली. भाजी आपल्याला मिक्स व्हेजचीच बनवायची होती. त्यासाठी कांदा फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये सुद्धा अद्रक लसणाची पेस्ट टाकली, टोमॅटो फ्राय करून घेतला आणि सर्व मसाले जे आहेत ते टाकून घेतले. त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर, पाणी टाकून छान असं जे शिजल्यानंतर त्यामध्ये ज्या आहेत त्या भाज्या टाकून घ्यायच्या आपल्याला. त्यामध्ये एक बटाटासुद्धा टाकलेला आहे. भातामध्ये टाकलं नव्हतं, इकडे भाजीला मी बटाटासुद्धा एक कट करून घेतलं. आणि पाण्याचा वरतून फक्त शिपका द्यायचा आणि भाजी शिजवायला ठेवायची. वाफेवरच छान अशी भाजी शिजते आणि चवीलासुद्धा छान लागते. मग इकडे जे आहे कणिक मळायला घेतलं. दरवेळेस काय होतं, कणिक मी आधीच मळून ठेवत असते कारण ती छान भिजते. पण म्हटलं चला आज 2च चपात्या आहेत तोपर्यंत मग हे बाकीची तयारी तरी झालेली होती. मग हेच शिजवायला ठेवून दिलं. तोपर्यंत कणिक मळून घेतली. कणिक मळली आणि नाही म्हणता मग काय होतं, जरी सकाळी सगळे भांडे जरी असले तरी डबे वगैरे ऑफिसमधून आल्यानंतर सर्व जे आहे ते घासायला पडलेलं असतं. आणि रॅकवर जी भांडी लागत नाही ती सुद्धा असतात, ती तेलकट होऊन जातात. मग ते सुद्धा माझ्याकडे हे पोळ्यांचा डबा तुम्ही पाहू शकता, जास्त यूज होत नाही आणि तसंच राहून त्यातला वर चिकटपणा आलेला होता तो सुद्धा धुवायला घेतला. आणि अशा करून खूप जास्त भांडी होतात लगेचच. त्यानंतर परत जे आहे सर्व स्वच्छ केलं आणि लगेचच गरम गरम चपात्या लाटायला घेतल्या. जेवतानीच म्हटलं चपात्या आहेत त्या लाटाव्या, कारण दिवसभर तर आपण जे जेवतो ऑफिसमध्ये वगैरे ते थंडच आपल्याला भेटतं, कारण सकाळी डब्बा नेलेला असतो तो थंड होऊन जातो दुपारच्या जेवणापर्यंत. आणि मग संध्याकाळी तरी गरम गरम जेवता यावं ह्यासाठी मी चपात्या ज्या आहेत त्या लगेचच जेवायच्या टायमिंगलाच बनवत असते. आधी सर्व जे तयारी करून ठेवत असते, परंतु त्यावेळेसच लगेचच हे करत असते. मग इकडे जे आहेत ते चपात्या वगैरे झाल्या आणि लगेचच जेवायला घेतलं. भात वगैरे भाजी सर्व जे आहे ते शिजलेलं होतं. तोपर्यंत किचन ओटा लगेचच क्लीन करून घेतलं. म्हटलं मग परत राहून जातं तसंच. आणि मग इकडे जे आहे ते ताट तयार करून घेतलं. खूप छान आजचं जे जेवण आहे ते झालेलं होतं. तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ थोडे जरी आवडत असतील तरी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा, जेणेकरून तुमचा सपोर्ट माझ्यासोबत कायम राहील. तर मग इकडे जे आहे जेवणाचं ते सर्व झालेलं होतं. तर त्यानंतर सर्व किचन ओटा वगैरे आवरला, भांडी वगैरे घासून घेतली. आणि इकडे जे आहे मी रोज चिया सीड्सचं पाणी जे आहे ते पित असते. कधीतरी मध्ये मध्ये विसरून जाते, परंतु जास्त करून पित असते. मग इकडे जे आहे ते सुद्धा भिजायला ठेवून दिलं. सकाळी आमुषा पोटी घेतलेलं चांगलं असतं.
मग ते झालं, सर्व जे आहे ते आवरलं होतं. मग लाईट वगैरे बंद करून थोडासा राऊंड मारण्यासाठी बाहेर गेलेलो जातो. कधी कधी कंटाळा आला तर घरातच मी चक्रा मारत असते, परंतु म्हटलं चला लवकर आवरलं होतं, 8:30ला तर सर्व जे आहे ते आवरलं होतं. मग म्हटलं चला थोडंसं बाहेर जाऊन जे आहे ते चक्रा मारून येऊ. कारण काय होतं, जेवल्यावर लगेच झोपलं तर त्रास होतो. मग त्यापेक्षा जी सवय लावलेली आहे ती चांगली आहे. मग असा होता आजचा दिवस. कसा वाटला